नमस्कार मंडळी, गावाकडची गोष्टच्या पहिल्या व्हिडिओत तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आणि ज्यांनी इंस्टाग्रामवरती सबस्क्राईब केलेलं आहे, 1100पर्यंत आपले सबस्क्रायबर झालेले आहेत, सगळ्यांचे धन्यवाद. आत्ता काय 2-3 दिवस सुट्टी होती, आज तारीख आहे 26. आज सकाळीच आम्ही गावी आलो. असंच म्हटलं थोडंसं फिरून घेऊया, कंटाळा यायला घरी. आणि काका म्हणाले की चला आपण जरा मासे मिळतात का बघूया. तर नक्की यूट्यूबवर सगळ्यांनी लाईक करायचं आहे, सगळ्यांना शेअर करायचे आहेत. गावाकडची गोष्ट हे आपलं चॅनल. आता ही पहिला व्हिडिओ आहे, अशी सुरुवात होणार आहे आणि छान छान गाणी पण तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. फायनली हर्षदला काहीतरी भेटलंय. हर्षदला काहीतरी भेटलंय फायनली. काहीच रे कवळं काय रे, उड्या मारता बघ कसं. अभी मजा आएगा ना भिड़ो. एकच रे, एकच हा. मस्त. बघूया आता हर्षद मिस्त्रींना काय भेटतं बघूया. सोन्याची कुऱ्हाड. चांदीची कुऱ्हाड, सोन्याची कुऱ्हाड. हर्षद मिस्त्रींनी सुंदर अशी ओपनिंग केलेली आहे. काहीतरी भेटलेलं आहे असं हर्षद मिस्त्री सांगत आहेत. काहीतरी भेटलेलं आहे. छोटासा छोटा एक मोठा मळी होता काय. सामन्याचे प्रशिक्षक योगेश मिस्त्री. हर्षद मिस्त्रींनी पुन्हा 2 कवळे काढलेले आहेत जाळीतून. वा वा वा, मोठी साईज. किती आले मोठे आहेत काय. सोबत त्यांचे असिस्टंट सूरज वालालकर, त्यांनी पण इकडे बघावे. सूरज पण आहे. अमू काकांना मिळाला एक खवळा. बघा, छान 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 छान. सूरज सगळे खवळे घेऊन जाणार आणि बावडीत टाकणार आहे. त्यांच्या बावडीत खवळे टाकले की पाणी स्वच्छ राहतं ना. हर्षू होता वर मारलं ना, हो पाणी ठेवायची. अगदी मस्त आयडिया आधी. पुढे लावून ठेवायचं. पावसात गावी फिरायला यायचं म्हणजे स्वर्ग सुखच आहे. कारण की 2 दिवसाची सुट्टी मिळाली फक्त, पण म्हटलं गावी जायचं. हे बघा किती छान दिसतं. सगळं हिरवागार असं पाणी वाहतंय. योगेश मिस्त्री ते आमचे पमो काका. नमस्कार मंडळींनो. नमस्कार. काय म्हणतात बरे मा. आम्ही इलव आता कुडाळच्या नेरूर गावात, म्हणजे माझ्या घरी. हे बघा, हर्षद मिस्त्री, कल्पेश मिस्त्री, सूरज मिस्त्री आणि योगेश मिस्त्री. आम्ही सगळे आता मासे पकडतो. बघा पाऊस बिऊस काय नाही, पाणी. आम्ही 17-18 योगेश नाही म्हणायचा, विक्की म्हणायचा. विक्की इकडे बघा, विक्की. पाणी नाही, कमी झाला तरी आम्ही किती पकडलो रे.
17 कावळे पकडलो 17. चल 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 गाडी स्टार्ट कर. आणि पमू काका एकदम इकडे लांब आहेत भरपूर. हर्षदची मेहनत चालू आहे, पमू काकाने पण पकडल्यात. आणि बघा काय चाललंय. 2 दिवसाची सुट्टी होती. मी आणि कल्पेश, बघा कल्पेश आम्हाला तिकीट काढून दिली भाऊश्रीने आमच्या. आम्ही निघालो. मग काय करणार घरी बसून ना, जाऊन या फिरून या. आणि दुसरा अजून एक गोष्ट आहे ती नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये येईल की का आम्ही नक्की आलो इकडे. पण जोपर्यंत आलो तोपर्यंत मासे पकडून टाइमपास जरा करू, मजा करू, जरा कोकणाचा आनंद घेऊ. त्यासाठी रेडी राहा. पुढचा व्हिडिओ येणार आहे कुर्ली खेकड्यांचा, त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका. बघत राहा. पार्ट येतील, 2-3 पार्ट होतील याचे, पण करूया. आमच्या प्रशिक्षण केंद्रातला नवीन विद्यार्थी योगेश मिस्त्री यांनी आता आयुष्यात त्याला पहिलं जाळं टाकलेलं आहे. मोबाईल आहे, पिशवीत दे, पिशवी असा ये योग्या. मी असे मोबाईल सांभाळणार. एक नंबर पकडलंस. जा उतर जा. ए जा काटे असतील हा. ए भरला वाटत हा. किंवा आला एक आला, 1-2 आहेत, मळत 2 आहेत. खाली पडलं तो बघ. हर्षद मेस्त्री यांचा पुन्हा एकदा प्रयत्न. फेल गेलेला आहे. हर्षद मेस्त्री माशाची लहान पिल्लं काढतात शोधून. होय थांब तरी त्याचं जाऊ दे तरी. तो अजून 2 नाही रे होता. हर्षदचं पाणी येतं ना बदली. हर्षद तर आपला येतं बघ. हो असा असा खाली या, खालच्या बाजूला आहे 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 आहे. असं तर बघ रे का लाजण्याच्या ह्याच्यात ठेवलं. बघ रे आता मी आलोय मासे धरून. बाटलीत बघा किती मासे आहेत, मोठे मोठे. आता ते सूरज आता घेऊन जाणार बावडीत ठेवायला. आम्ही ड्रमात पण सोडले. ह्याच्यात पण आहेत. ह्याच्यातले मोठे मोठे आहेत. मुळात फ्लॅश घे.